भाजपला सध्या वेगळाच माज, सरकार आंदोलकांचा बळी घ्यायला निघालंय का? सोनम वांगचूक यांच्या उपोषणावरून राज ठाकरेंचा सवाल, तर नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी वांगचूक यांचं उपोषण सुरू। सोनम वांगचूक यांच्या उपोषणाचा आजचा 19वा दिवस। माझी प्रकृती फारशी चांगली नाहीये, पण खूप वाईटही नाही। उपोषण सोडायला सांगण्यापेक्षा 20 जुलैच्या मोर्चात सहभागी व्हा, सोनम वांगचूक यांचं आवाहन। सोनम वांगचूक यांची प्रकृती खालावली, उपोषणाकडे सरकारचं दुर्लक्ष। प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान, त्याचं संरक्षण करण्यासाठी जबाबदारी सरकारची, दिल्ली हायकोर्टाची टिप्पणी। तर तटकरे पटेलांच्या फडणवीसांसोबतच्या भेटीवर सुनेत्रा पवार अनभिज्ञ, सूत्रांची माहिती। पार्थ पवारांना सुद्धा भेटीची कल्पना नव्हती। कोर कमिटीच्या बैठकीमध्ये तटकरेंनी भेटीचं कारण सांगितल्याचीही माहिती। आम्ही सुनेत्रा पवारांना सगळ्या गोष्टी सांगतो, पक्षात कुठलाही गैरसमज नाही। वर्षा बंगल्यावरील बैठकीवर तटकरेंचं स्पष्टीकरण, तर मतदारसंघातील कामांसंदर्भात चर्चा, राजकीय भेट नसल्याचा तटकरेंकडून दाखला। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे दोघेही कपटी, सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला आव्हान देण्याचा हा कट असू शकतो, त्यांनी सावध राहावं, अंजली दमानियांकडून संशय व्यक्त। एमपीएससी ऑनलाईन परीक्षा तातडीनं लागू होणार नाही, संगणक आधारित परीक्षा प्रणाली ऑगस्ट 2027 पासून लागू करा, प्रशासन आणि विद्यार्थी संघटनांच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। रामरक्षा आंदोलनासाठी संजय राऊतांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, रामभक्त म्हणून नागपुरातील कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं निमंत्रण, आरएसएसला सुद्धा सहभागी होण्याचं आवाहन। विठ्ठल मंदिरामध्ये मंत्री गुलाबराव पाटलांना थेट प्रवेश, सुधीर मुनगंटीवार मात्र वेटिंगवर। जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन आलो तरी रांगेत उभं राहायला लागलं। दरम्यान मंदिर प्रशासनावर मुनगंटीवारांचा संताप। तर श्रीकृष्ण मुस्लिम होते, 5 वेळा नमाज पठण करत होते, मौलाना जर्जीस अन्सारींचे वादग्रस्त वक्तव्य। श्रीकृष्णानं मुस्लिम धर्माचा प्रसार केल्याचाही दावा, हिंदू संघटना आक्रमक, मौलवीच्या अटकेचीही मागणी।